हॅलो नमस्कार, मी चंद्रकलाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा चिवडा. तर पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे जाड पोहे घेतलेत रेग्युलर वाले. ते आपण कांदा पोहे वगैरे करतो, मी तसेच पोहे घेतलेले आहेत जाडवाले. तर इथे मी 300 ग्राम पोहे घेतलेले आहेत. मका पोहा घेतलेला आहे पाव किलो. इथे कढीपत्त्याचे पानं घेतले आहेत. मी 50 ग्राम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. 100 ग्राम शेंगदाणे घेतले आहेत आणि इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आज पोरांची सुट्टी आहे, तर त्यांना काहीतरी असं खमंग कुरकुरीत खायचा इच्छा झालेली आहे. आणि मग आपण बेकरी मधून आणण्यापेक्षा म्हणलं घराच्या घरामध्ये आपल्या घरातल्या साहित्यामध्ये मस्त कुरकुरीत चिवडा घरामध्येच तयार करूया. म्हणून आज मी घरामध्ये चिवडा बनवणार आहे पोरांच्या स्नॅक्ससाठी. तर बघू शकता आता आपलं कडकडीत मस्त तेल गरम झालेलं आहे. आता पटकन आपण तळून घेऊया. तर मी सर्वात अगोदर मका पोहे तळून घेणार आहेत. तर थोडे थोडे करून आपण ह्याच्यामध्ये मका पोहे टाकून घेऊया. मस्त फुगतात पटकन. तर असेच आता मी पूर्ण मका पोहे तळून घेणार आहेत. एकदम मस्त फुललेले आहेत बघा. हे बघू शकता आता पाव किलो पोहे आपल्याला तळायला फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये मी पाव किलो मका पोहे असे मस्त तळून घेतलेले आहेत. आणि बेकरीमध्ये आपण कमीत कमी 150 ते 200 रुपये मध्ये अर्धा किलो आपल्याला चिवडा भेटू शकतो. पण आपण घरच्या साहित्यामध्ये जर बनवलं तर मुलं तेवढ्याच पोह्यामध्ये 8 दिवस सुद्धा खाऊ शकतात. आणि तेही जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये आपण मीठ न टाकता किंवा साखर न टाकता बरोबर प्रमाणामध्ये करतो आणि चांगल्या तेलामध्ये सुद्धा बनवतो. मस्तपैकी आता आपले पोहे तळून झालेले आहेत. त्याचबरोबर आता शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया. तर शेवटला मी पोहे तळून घेणार आहेत, कारण पोह्यामध्ये थोडंसं काळपट रंग असतो, तर त्यामुळे आपल्या तेलाला जास्त प्रमाणामध्ये काळं होतं. त्यामुळे मी अगोदर हे सगळं तळून घेते. एकदम मस्त आणि खमंग कुरकुरीत चिवडा होणार आहे. तुम्ही सुद्धा बाहेरचे जास्त करून बेकरी प्रोडक्ट न चालता आपल्या घरातल्या साहित्यामध्ये सुद्धा असं पोरांना बनवून खायला करू शकता. आणि आता तर बघू नाही शकता की पावसाळा आहे आणि बेकरीमध्ये कशाप्रमाणे घाण असते, काय काय असतं. आपल्यासारखं तर ते लोक करू शकणार नाहीयेत ना बाहेर. घरामध्येच आपण करू शकतो चांगल्या प्रमाणामध्ये. तर आता आपले शेंगदाणे पण मस्त तळून झालेले आहेत. बघू शकता मस्त बदामी रंग आलेला आहे शेंगदाण्याला. आता मी हे काढून घेते पूर्ण. आता शेंगदाणे तर आपले मस्त कुरकुरीत भाजून झालेले आहेत. आपण डाळवा सुद्धा आता तेलामध्ये थोडंसं तळून घेऊया. तर ह्याला आपल्याला काही जास्त काळं न करता थोडंसं ह्याला भाजून घेऊया. आणि हे असं पण भाजलेलेच असतात. थोडंसं तेलामध्ये आपण ह्याला तळून घेऊया 1 मिनिटापर्यंत. मस्तपैकी आता हे पण तळून झालेले आहेत. थोडासा ह्याचा रंग चेंज झालेलाच आहे. आता ह्याला पण आपण काढून घेऊया. आता आपण पोहे सुद्धा त्याच प्रकारे थोडे थोडे करून तळून घेऊया. तर मस्त फुलले आहेत बघू शकता. एकदम व्हाईट व्हाईट मस्त पोहे मस्त भाजलेले आहेत. ह्यातलं एक्स्ट्राचं तेल काढून घेऊया. आता हे पण मी काढून घेते आणि असेच पूर्ण पोहे मी तळून घेणार आहेत. काही नाही, फक्त 15 मिनिटं मध्येच ना आपला मस्त 1 ते 1.5 किलोचा चिवडा बनवू शकतो. आणि काही जास्त मेहनत सुद्धा नाहीये. आता पूर्ण ह्यातनं पण तेल काढून घेऊया. तर चला आता हे मी पूर्ण पोहे असेच तळून घेणार आहेत. तर बघू शकता आता आपले पोहे सुद्धा मस्त असे तळून झालेले आहेत. मस्त फुगले आहेत पोहे पण. आणि ह्याच्यामध्येच आपले मका पोहे पण आहेत आणि शेंगदाणे सुद्धा मी अशा प्रकारे सगळं काही तळून घेतलेलेच आहे. तर हे बघा आता हे आपण सर्व एका टोपामध्ये टाकून मिक्स करून घेऊया. तर ह्याला मी आता टोपामध्ये टाकून घेते. मस्त आता टोप भरला आहे मस्त आपला. तर ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 किलो बिर्याणी बनवते.
ह्या टोपामध्येच आता आपल्याला मिक्स करायचं आहे. चला आता आपण ह्याचा तडका तयार करूया. तर आता इथे मी तडका देण्यासाठी ना 3 चमच मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया सर्वात अगोदर. त्याचबरोबर मी इथे 1 ते 1.5 चमच मी साबुदाणे घेतलेले आहेत. साबुदाण्याची चव आपल्या दाताखाली आली की चांगली लागते, म्हणून मी ह्याच्यामध्ये साबुदाणे टाकणार आहेत. आणि मी इथे 2 चमच लाल तिखट घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमच मी इथे धनेपूड घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 चमच हळद घेतली आहे. हे सुद्धा आपण सर्व मसाले ह्याच्यामध्ये परतून घेऊया थोडस. आता हे सर्व मसाले चांगले आपण मिक्स करून घेऊया, म्हणजेच आपल्या चिवड्याला मस्त तडका बसेल आणि खायला सुद्धा खमंग आणि मस्त लागेल. त्याचबरोबर आता मी ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचे काही पानं घेतलेले आहेत आणि कढीपत्त्याच्या पानांशिवाय तर आपल्या चिवड्याला काही स्वाद येणारच नाही, म्हणून मी जास्तच घेतलेले आहेत. आता हे पूर्ण आपण सर्व एकजीव करून मस्त मिक्स करून घेऊया. 1 ते 1.5 मिनिटं परतून घेऊया चांगलं. आता 1 ते 1.5 मिनिटं मी मस्त पैकी असे मसाले भाजून घेतलेले आहेत आणि मी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं नाही टाकत आहे, कारण माझ्या घरामध्ये कोणाला खोबरं आवडत नाही म्हणून मी टाकलंच नाहीये. ते काढून खाण्याऐवजी आपण नाही टाकलेलंच बरं आहे. तर चला आता आपण पटकन आपल्या चिवड्याला तडका देऊन घेऊया. आता आपण पटकन ह्याला चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया. ह्याला थोडंसं थंड झालं की मी मस्त असं हातानेच मिक्स करून घेणार आहे. गरम असल्यामुळे मी थोडंसं आता ह्याला चमच्यानेच फिरवणार आहे. थोडंसं आपण टोपाला असं पकडून टॉस करूया. आपला मसाला चांगला मिक्स होतोय. आता मी ह्याला हातानेच मिक्स करून घेणार आहे. तर बघू शकता मस्त असा आता अर्ध्या तासाच्या आतमध्येच माझा असा मस्त परत भरून चिवडा तयार झालेला आहे. म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये 1.5 ते 2 किलो वजनी प्रमाणामध्ये आपला चिवडा तयार झालेला आहे. तर मस्त आहे एकदम चिवडा, खमंग आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. मसाले सुद्धा एकदम प्रमाणामध्ये लावलेले आहेत ह्याच्यामध्ये आणि सर्व काही एकदम चटपटीत सुद्धा झालेला आहे. तर बाहेरनं बेकरीमध्ये आणण्यापेक्षा घरातल्या घरामध्ये आपण पोरांना जंक फूड न देता काहीतरी चांगल्या प्रमाणे घरामध्येच बनवून चारलं तर पोरांची म्हणजे स्वास्थ्य सुद्धा चांगलंच राहू शकतं. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, चिवड्याचं प्रमाण आणि ते सुद्धा तुम्हाला समजलं की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला सांगेल. आणि चिवडा कसा झाला आहे ते सुद्धा सांगा. तर चिवडा एकदम मस्त झालेला आहे, एकच नंबर. चिवडा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता परत एक नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.